तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं का आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन केलं, त्याचा ब्लॉग आपण बनवला. आपला आदलापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरचा. तर आपण आता पंढरपूरवरनं निघून तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणार आहे. तर हा पण व्हिडिओ बघा. ह्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व ठिकाणचं दर्शन करून घ्या. तर व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला जाऊया आणि सर्व देवांचं दर्शन करूया. तर आपण 8,000 रुपयाला गाडी केलेली आहे प्रायव्हेट, आणि आपण आता आपला सामान वरती टाकत आहोत. आपण आता तुळजापूरच्या दिशेने जात आहोत. तर आता आपण आलो आहे तुळजापूर मंदिरामध्ये. आपण पहिलं डेस्टिनेशन घेतलं आहे तुळजापूर. तर आता आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता दर्शनासाठी जात आहोत. चला जाऊया आणि दर्शन करूया. तर आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत आणि इथे बघू शकता भरपूर दुकानं आहेत. तुम्हाला मंदिरामध्ये फुलहार वगैरे काही न्यायचं असेल तर तुम्ही नेऊ शकताय, आणि तिथेच तुम्ही तुमचे चप्पल वगैरे ठेवू शकताय. तर बघू शकता समोरच आई भवानी मंदिर तुळजापूर. आपण आता मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी जात आहोत. तुम्ही पण ह्या व्हिडिओमध्ये दर्शन करून घ्या आई भवानीचं. तर हा मंदिरात जाण्याचा मेन गेट आहे. बघू शकताय मंदिरात जाणारा मेन गेट आहे आई भवानी मंदिरामध्ये तुळजापूर. तर आपण आता मंदिरामध्ये जात आहोत. समोर बघू शकताय मंदिर आहे. आता आपण खालच्या दिशेने जात आहोत मंदिरामध्ये. गर्दी किती आहे बघावं लागेल, आणि दर्शनासाठी किती वेळ लागेल माहीत ना आपल्याला. तर त्या लाईनीत गेल्यावरच आपल्याला कळेल की दर्शनाला किती टाईम लागतो आहे. चला जाऊया आणि आई भवानीचं दर्शन करूया. बघू शकताय मेन प्रवेशद्वार आहे, आणि समोर बघू शकताय आई भवानीचं मंदिर. भरपूर गर्दी आहे. बघूया आता दर्शनासाठी किती वेळ लागतोय तो. बघू शकताय समोर आई भवानी मंदिर तुळजापूर. लग्नाचा सीझन आहे म्हणून गर्दी पण भरपूर आहे. नवीन जोडपी दर्शनासाठी येतात आई भवानीच्या. तर बघूया आता दर्शनासाठी रांग कुठून लागते ते. तर आपण आता मंदिराच्या मागच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय मंदिर आई भवानी मंदिर तुळजापूर. तर ही मला वाटतं VIP दर्शनाची लाईन आहे. पर पर्सन 500 रुपये. तर आपण पैसे देऊन दर्शनासाठी जाणार नाही, आपण फ्रीवाली लाईन कुठे आहे ते बघणार आहे. बघू शकता भरपूर गर्दी आहे. तर आपण आता फ्रीवाल्या दर्शन लाईनसाठी आलेलो आहोत. बघू शकताय दर्शनासाठी आपण लाईनीत उभं राहायला आलेलो आहोत. आणि समोर बघू शकता इथून तुम्हाला दर्शनासाठी लाईनीत जावं लागेल. इथून फ्री आहे तुम्हाला. इथे कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही.
200ची लाईन आहे, 500ची लाईन आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ते करू शकता. बघू शकता गर्दी. तर आपण आता पहिल्या फ्लोअरवर आहोत, त्याच्यानंतर दुसऱ्या फ्लोअरवर जाणार, त्याच्यानंतर तिसऱ्या फ्लोअरवर जाणार, त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहे. तुम्हाला जर पहिल्या फ्लोअरपासूनच जर लाईन लागली तर तुम्हाला अंदाजे 3 ते 3.5 तास दर्शनासाठी लागणार, हे निश्चित आहे. आपण आता दुसऱ्या फ्लोअरवर जात आहोत. बघू शकताय गर्दी, बघू शकताय. आणि हा आहे दुसरा फ्लोअर. बघू शकताय दुसऱ्या फ्लोअरवर किती गर्दी आहे. आणि असाच तिसरा एक फ्लोअर आहे, इथे अशीच गर्दी असणार आहे. तर आपण आता दुसऱ्या फ्लोअरवर आलेलो आहोत. आपण आता दुसऱ्या फ्लोअरवर आहे. आपण आता तिसरा फ्लोअर पार करून आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय अंडरग्राऊंड आहे. 3 फ्लोअर तुम्ही लाईनीत लागल्यानंतर अंडरग्राऊंड जाऊन तुम्हाला वरच्या साईडला जावं लागतं आणि नंतर मग मंदिरामध्ये तुम्हाला एंट्री मिळणार आहे. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. खूप गर्दी आहे. आपल्याला 3 तास व्हायला आलेले आहेत लाईनीमध्ये आणि आपला संपूर्ण वेळ इथेच गेलेला आहे. तर फायनली बघू शकता आपण मंदिराच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. आणि मंदिरामध्ये मोबाईलची परवानगी नसल्याकारणाने आपल्याला मोबाईल बंद करावा लागणार आहे. तर आपण दर्शनानंतर भेटूया. चला आपण दर्शन करून घेऊया आणि तुम्ही पण मंदिरामध्ये दर्शन करून घ्या. बघू शकता दर्शन आपलं झालेलं आहे. दर्शनाला आपल्याला 3 तास लागले, कारण लग्नाचा सीझन असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. नवविवाहित जोडे दर्शनासाठी येतात आई भवानीच्या. तर दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण इथून जाणार आहे गाणगापूरला. खूप वेळ गेला इकडं आहे आपला वाया, 3 तास गेले. बघूया आता पुढचा सफर आपला कसा होतोय तो. तर दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण आता दर्शनाला आपल्याला लागले 3 तास. खूप गर्दी होती. तर आता आपण दर्शन झाल्यानंतर आता आपण जातो आहे गाणगापूरला. चला भेटूया गाणगापूरला. तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्या 6 आणि आपण आलो आहे गाणगापूरला. आता आपण गाणगापूरला पोहोचलेलो आहोत. संध्याकाळी 6 वाजलेले आहे. तर आता आपण गाणगापूरला श्री दत्ताचं दर्शन घेऊया. चला. तर आपल्याला तुळजापूरवरनं गाणगापूरला यायला 3.5 तास लागले. बघू शकताय आपण आता गाणगापूरला श्री दत्तांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. गर्दी बघू शकता, इथे भरपूर गर्दी आहे. तर इथे किती दर्शनाला वेळ लागतो बघूया. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय श्री दत्तांचं मंदिर गाणगापूर. तर आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. तुम्ही पण दर्शन करून घ्या. श्री दत्त मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये जात आहोत. बघू शकताय समोर बघू शकताय दत्तांचं मंदिर. हे आहे श्री दत्त मंदिर गाणगापूर. तर आपण पहिला लाईन कुठून आहे ते बघूया.
आपण मंदिरात दर्शनाच्या दिशेने जातो. बघू शकताय लाईन दर्शनासाठी जात आहे. तर दर्शन आपलं झालेलं आहे. बघू शकताय दर्शन आपलं झालेलं आहे. अर्ध्या तासामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये मोबाईलला परमिशन नसल्यामुळे आपण व्हिडिओ शूट करू शकलो नाही. आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. तर आपलं गाणगापूरला दत्ताचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता इथून निघून अक्कलकोटला जात आहोत. चला जाऊया अक्कलकोटला. तर आता आपण अक्कलकोटला पोचलेलो आहोत आणि आता आपण अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी जात आहोत. आता वाजले आहेत 9:30 आणि 9:30 भरपूर गर्दी आहे. रूम पण भेटत नव्हते. ते मुश्किलने कसं तरी एक रूम भेटले आहेत. तर आपल्याबरोबर फॅमिली आहेत, लेडीज आहेत, मुलं आहेत. त्याच्यामुळे गर्दीमुळे इथे रूम मिळणं भरपूर मुश्किल झालं आहे. तर 2 रूम आपल्याला मिळले आहेत, तेच घेतले. आणि आता आपण जातो आहे दर्शनाला. तर चला जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. आपण आता स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहोत. बघू शकताय आपण आपल्या रूमवरनं निघालेलो आहोत. आपण आता स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहोत. दर्शन केल्यानंतर आपण महाप्रसादाचा लाभ पण घेणार आहे. तर पहिला आपण दर्शन करायला जाऊया, कारण मंदिर बंद होण्याची वेळ झालेली आहे. तर बघू शकता इथून तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी एंट्री आहे. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया. मला इथे का फुलहार वगैरे काही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकताय. भरपूर गर्दी आहे, पण बघूया आता इथे दर्शनाला किती वेळ लागतोय तो. तर आपण आता स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत अक्कलकोटमध्ये आणि आपण आज इथेच वस्तीला राहणार आहे. तर आपण मंदिरापाशी पोहोचलेलो बघू शकताय. मंदिराचा मेन गेट स्वामी समर्थ. तर आपण आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत. मंदिरामध्ये गर्दी नाही आहे, बघू शकताय. सजावट बघू शकताय मंदिरामध्ये. छान अशी सजावट केलेली आहे. तर बघू शकताय मंदिराच्या पाशी आपण पोचलेलो आहोत. आणि हे आहे मंदिराजवळ भरपूर जुनं झाड आहे, देवरूपी झाड आहे. आणि आपण आता दर्शनासाठी जात आहोत. तुम्ही पण दर्शन करून घ्या. बघू शकता मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही आहे दर्शनासाठी. तर तुम्ही पण स्वामी समर्थांचं दर्शन करून घ्या. बघू शकताय दर्शनासाठी केवढी गर्दी झालेली आहे. बाबांची मूर्ती. तर आपण नक्की आहोत आज आपल्याला व्हिडिओ काढायला मिळत आहे. तर दर्शन आपलं झालेलं आहे, बघू शकताय. छानपैकी दर्शन झालेलं आहे. आणि हे आपले झाड, देवरूपी झाड. छानपैकी दर्शन झालेलं आहे आपलं. मंदिरामध्ये सजावट बघू शकताय. लोक बसलेले आहेत. गर्दी बघू शकता मंदिरामध्ये, पण दर्शन लगेच झालं. दर्शनाला तेवढी गर्दी नव्हती. श्री स्वामी समर्थ. समर्थांचं दर्शन आपलं झालेलं आहे व्यवस्थित. तर दर्शन करून आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. आणि आपण आता भंडारा खाण्यासाठी जात आहोत महाप्रसादालामध्ये. तर आपण आता
महाप्रसादालयामध्ये जाऊन भंडारा खाऊया, भंडाराचा आस्वाद घेऊया. आपण आता भोजनालयाच्या दिशेने जात आहोत. दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर आपण आता भोजनालयामध्ये जाऊया. तर आपण आता भोजनालयाच्या दिशेने आलेलो आहोत, बघू शकताय. आता इथे भोजनालयासाठी किती गर्दी आहे ते बघायला लागेल आपल्याला. तर आपण आता भोजनालयामध्ये जाऊया आणि बघू शकताय समोर स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर आपण भोजनालयाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता आपण आपापली ताटं घेऊन भोजन घेण्याचा चालू केलेलं आहे. आणि आपण आता जेवायला बसलेलो आहोत, बघू शकताय. बरीच लोक जेवायला बसलेले आहेत आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत सर्वजण. तर आपलं भोजन करून झालेलं आहे. महाप्रसादामध्ये भोजन करून आपलं झालेलं आहे आणि आपण आता भोजन करून बाहेर आलेलो आहोत. तर इथे आपण थोडीशी शॉपिंग करणार आहे, बघू शकताय. आपण आता इथे थोडीशी शॉपिंग करणार आहे. तर मित्रांनो, अक्कलकोटला आपण स्वामींचं दर्शनही घेतलेलं आहे आणि आपण भंडाराही खाल्लेला आहे. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.